सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहत परिसरात सुरक्षा रक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला दाबून ठेवत सारस्वत बँकेचे एटीएम फोडून त्यातील 14 लाख रुपये रक्कम लुटल्याचा प्रयत्न 13 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास झाला होता। या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार देखील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला धमकावून चोरण्यात आली होती। या दोन्ही गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। एका विधी संघर्षित बालकासह या गुन्ह्यातील मुख्य संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मुसळगाव वसाहतीमधील रॅक्यू रेमेडीज या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाला 13 मार्चच्या पहाटे 14 जणांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून तसेच कारखान्याच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मॉनिटर, वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट आदी साहित्य लांबवले होते। सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत कारखान्याच्या आवारात उभी असलेली महिंद्रा वेरिटो कार MH15 EP 6567 या संशयितांनी पळवली होती। त्याच दिवशी पहाटे संशयितांनी या कारमधून येत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता। तेथील सुरक्षा रक्षकाला देखील कोयत्याचा धाक दाखवून एटीएम रूममध्ये कोंडले होते। चौघांनी मिळून हे मशीन रूमच्या बाहेर घेत ते फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला। या एटीएम मध्ये सुमारे 14 लाख रुपये रोख रक्कम होती। ही रक्कम लुटण्याचा प्रयत्न फसल्यावर चौघेजण कारमधून पळून गेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्ह्यात वापरलेली कार बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले होते। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्यामार्फत संयुक्त तपास करण्यात येत होता। सदर गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर राहणार शहा याने त्याचे साथीदारांसह मिळून केले असल्याचे निष्पन्न केले होते। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातून गोरक्ष लक्ष्मण सोनवणे 28 राहणार मुसळगाव, सुदर्शन शिवाजी डोकणे वय वर्ष 28 राहणार कुसमाडी तालुका येवला यांना ताब्यात घेतले। त्यांना बोलते केल्यावर शहा तालुका सिन्नर येथील सराईत गुन्हेगार भैया उर्फ प्रवीण कांदळकर यांचे सह एका विधी संसर्गित बालकासमवेत सुरक्षा रक्षकांना मारहाण करून चोरणे व एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची कबुली मिळाली। गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता, मोबाईल फोन त्यांच्याकडून जप्त करण्यात आला। गुन्हे शाखेचे अंमलदार गिरीश बागुल, हेमंत गरुड, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली। कार चोरी व एटीएम फोडण्याचा प्रयत्न या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित असलेला भैया उर्फ प्रवीण कांदळकर यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह सिन्नर तालुक्यातील 3ही पोलीस ठाण्यांमार्फत तपास मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली।